पत्रकार, राजकारणी खरं तर यांची फार ओळख करून देण्याची तशी गरज नाहीये, कारण रोज सकाळी माध्यमांमध्ये आपण राजकीय घडामोडींना उभं आडवं फाडून त्यावर पक्षाची ठोक भूमिका मांडताना आपण त्यांना रोज पाहत असतो, ऐकत असतो. आणि एवढंच नाही तर अगदी विरोधक सुद्धा त्यांच्या रोज सकाळी येण्याची वाट पाहत असतात. ठाकरेंची मुलूक मैदानी तोफ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आज आहेत झी 24 तासच्या जाहीर सभेचे प्रमुख वक्ते. स्वागत करूया संजय राऊत यांचं. मुंबईवर सातत्यानं धनदांडग्यांचा डोळा आहे, दिल्लीतल्या राजकारण्यांचा डोळा आहे की मुंबई आपण तोडायची. आज एकनाथ शिंदे सत्तेमध्ये आहेत, उद्या नसतील पाहतो. तामिळनाडूतला फाटका माणूस इथे येतो आणि महाराष्ट्राच्या तोंडावर, मुंबईच्या तोंडावर थुंकून जातो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. आम्ही काही नाही केलं, चला तुम्ही आहात ना, तुमच्याकडे अधिकृत शिवसेना दिली आहे ना अमित शहानी. 70 नगरसेवक बिनविरोध येतात. नरेंद्र मोदी कधी बिनविरोध आले नाही, देवेंद्र फडणवीस बिनविरोध आले नाही, एवढे मोठे नेते. राऊत सर, तुमचं पुन्हा एकदा झी 24 तासच्या या मंचावर स्वागत करते. खरं तर आपण मागच्याही वेळी भेटलेलो होतो आणि आपल्याला या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला भूमिका मांडायची आहे की काय भूमिका घेऊन या निवडणुकीला तुम्ही सामोरे जाता आहात. तसं पाहिलं तर गेल्या काही काळामध्ये राज्यातल्या आणि देशातल्या कोणत्याही निवडणुकांना भूमिकाच राहिलेली नाही. सत्ताधारी जे आहेत ते निवडणुका एकतर्फी जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी निवडणूक आयोग, संपूर्ण यंत्रणा, प्रशासन, दहशत, पैसे याचा वारेमाप वापर केला जातो. आणि या सगळ्या निवडणुका, आता लोकसभा झाली, विधानसभा झाली, नगरपालिकाही त्याच पद्धतीनं जिंकण्यात आल्या. आता मोस्ट अवेटेड, ज्याची प्रतीक्षा सगळ्यात जास्त होती ती म्हणजे मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका. यापैकी इतर कोणत्याही महापालिका निवडणुकीला कोणतीही भूमिका नाही, मुंबई सोडली तर. इतर महानगरपालिकांना काय भूमिका असू शकते? येन केन प्रकाराने जिंकून यायचं किंवा इतर काही गोष्टी करून जिंकून यायचं, सत्ता ताब्यात ठेवायची त्या शहराची. त्या कोणत्याही शहराच्या निवडणुकात भूमिकाच नाही आहे. भूमिका जी असू शकते किंवा आहे ती सातत्यानं महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भूमिका आहे. ही महाराष्ट्राची राजधानी आहे. काही लोक म्हणतात ती देशाची आर्थिक राजधानी आहे. पण मुंबईची भूमिका यासाठी महत्त्वाची आहे कारण मुंबईच्या म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून मुंबईवर सातत्यानं धनदांडग्यांचा डोळा आहे, दिल्लीतल्या राजकारण्यांचा डोळा आहे की मुंबई आपण तोडायची. या मुंबईवर मराठी माणसाची कोणती भूमिका राहू नये, वर्चस्व राहू नये, यासाठी गेले 60-65 वर्ष सातत्याने प्रयत्न करत आहेत. आणि त्यातूनच शिवसेनेचा जन्म झाला. त्यातूनच शिवसेनेचा जन्म बाळासाहेब ठाकरेंनी. त्याच्यामुळे आम्हाला भूमिका आहे मुंबईविषयी. तशी ती इतरांना आहे का? मुंबईविषयी इतरांना भूमिका नाही. त्यांच्यासाठी ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. केंद्रामधले जे व्यापारी सरकार आहे, ट्रेडर्स आहेत ते, बरं का, त्यांचं लक्ष मुंबईसारख्या शहरामध्ये व्यापारी नजरेनं आहे. आणि त्यांनी काही उद्योगपतींनाही मुंबईत देण्याचं ठरवलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि भारत कसा व्यापला आहे फक्त एका उद्योगपतीनं मोदी सरकार आल्यापासून, ते धक्कादायक चित्र समोर आणल्यामुळे मला असं वाटतं की शिवसेना जी भूमिका मांडते की मुंबई गिळण्याचा प्रयत्न होतो आहे, मुंबई संपवण्याचा प्रयत्न होतो आहे. भूमिका लक्षात आली. परीस पत्रकार मंडळी, सहकारी आज तुमच्या खास जाहीर सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. आपण खरं तर खूप लढवय्ये आहात सर, म्हणून मला असं वाटतं पहिला एक फॉर्मल प्रश्न हा तुम्हाला जाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आता कसे आहात? तुमची तब्येत कशी आहे? माझी तब्येत तशी बरी नाही आहे पण तरीही ही जी लढाई आहे मुंबईची,
ती सुरू असताना माझ्यासारख्या माणसाला स्वस्थ बसता येणार नाही. जेवढं व्हायचं आहे तेवढं होत असतं. प्रत्येकाला जे आयुष्य ठरलं आहे तेवढं मिळत असतं. पण ही लढाई मुंबईची आहे. इतिहासात याची नोंद राहील की आम्ही या लढाईमध्ये घरी बसलो नव्हतो, आम्ही मैदानात होतो. राजकीय लढाईकडे बघताना राऊतसाहेब, काल आम्ही एक सभा बघितली, अत्यंत मोठी जाहीर किंवा शिवसेनेच्या भाषेत विराट अशी ही सभा काल झाली. वारंवार हा मुद्दा येतो, तुम्हाला हा मला आवर्जून विचारायचा आहे. जी आपल्याला काल इथे मराठी माणसाची एकजूट किंवा शक्ती दिसली किंवा दोन्ही शिवसेनांची, असं वाटतं मधला काळ हा थोडासा जर ही ताकद मधल्या काळात एकत्र असती तर बरं झालं असतं. माझ्यासारख्या माणसाला हे नेहमीच वाटत आलं. कारण मी मला म्हणालो की आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या पठडीत तयार झालो, त्याने आम्हाला घडवलं. त्याच्यामुळे आमचा विचार आणि ही भूमिका तीच आहे की मराठी माणसाची एकजूट, वज्रमूठ ही कोणत्याही परिस्थितीत राहायला पाहिजे या महाराष्ट्रात. पहा ना, तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, अशा अनेक भागामध्ये त्या त्या प्रांतातल्या लोकांची कशी एकजूट आहे. महाराष्ट्रच फुटलेला असतो. लोक सोडून जातात, लोक फुटतात पैशाला, पण निदान ठाकरे कुटुंबात अशा प्रकारचं कोणतेही वाद होऊन एका फूट पडून असं आमच्या सरकारला कायम वाटलं. 20 वर्षे गेली त्याच्यामध्ये. पण निर्णायक क्षणी जेव्हा शेवटचा घाव मारायचा आहे, टोला मारायचा आहे, तेव्हा आम्ही सगळे एकत्र आलो. आम्ही विधानसभेला एकत्र असतो ना, तर 100% आज जे चित्र दिसतं आहे ते तुम्हाला दिसलं नसतं. पण तुम्हाला या युतीचा शिल्पकार म्हटलं जातं की तुम्ही दोघा भावांना एकत्र आणण्यात खूप मोठी भूमिका तुमचा छात्रवल होता. 2019ला जर त्यांना आणलं, तुम्ही महाविकास आघाडीमध्ये ती आणण्यामध्ये तुमचा फार त्यात महत्त्वाची भूमिका होती. आम्ही बघितलं की तुम्ही तेव्हा कशाप्रकारे तिन्ही पक्षांना, काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत आणण्यात तुमचा एक वाटा होता. तेव्हाच मनसेला सोबत घेतलं असतं तर ते जे 22ला घडलं ते टाळता आलं असतं का? नाही नाही, तेव्हा आम्ही सरकार स्थापनेसाठी एकत्र आलो होतो. उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा राहुल गांधी असतील, ती सरकार स्थापनेची घडामोड सुरू होती. आणि त्या घडामोडीमध्ये मनसेचं तसं स्थान नव्हतं, कारण त्यांच्याकडे आमदार नव्हते. ते विधिमंडळातलं ऐक्य होतं ना, त्यासाठी स्थापन झालेलं. निवडणूक आम्ही वेगळ्या लढलो ना, आणि मग सत्ता बनवण्यासाठी एकत्र आलो. पण आता आम्ही निवडणुकीच्या आधी एकत्र आलेलो आहोत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आम्हाला रिझल्ट मिळेल. पण तेव्हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी तेव्हा त्यांना सोबत घेतलं असतं, कारण एक ठाकरे मुख्यमंत्री होते. बघा, या एक जमिनीवरची सगळ्या गोष्टी फार सकारात्मक आहेत. मुळात 20 वर्षापूर्वी घडायलाच नको होतं असं मानणारे आम्ही लोक आहोत ना. 20 वर्षापूर्वी अशा प्रकारे ठाकरे कुटुंबात, ठाकरे बंधूमध्ये कोणताही मतभेद व्हायला नाही पाहिजे होता, ही भूमिका मांडणारे आम्ही लोक आहोत. आता झालं दुर्दैवाने, आता एकत्र आलो, आता त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. त्यांना असं काय तुम्ही कानात सांगितलं की ते दोघं एकत्र आले? आणि म्हणजे त्या सगळ्या याच्यामध्ये असं पण म्हटलं जातं की ही दोघांच्या अस्तित्वाची लढाई. तर 2 प्रश्न आहे माझे. हां, बरोबर आहे. ठाकरेंना अस्तित्वासाठी कधी संघर्ष करावा लागत नाही, कारण सत्ता असायलाच पाहिजे असे काय आमचं फार लढतो आम्ही फार कमी वेळा सत्तेमध्ये आलो आहे ना. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, मी बाळासाहेबांचं उदाहरण देतो कारण मी त्यांच्याबरोबर जास्त राहिलो आहे, की आम्ही विजयापेक्षा पराजय जास्त पाहिलेले आहेत. किती वेळा सत्ता आली आमची? एकदा आली भाजपबरोबर, मग वेगळे लढलो, सत्तेसाठी परत 2014ला एकत्र आलो. आता ही थोडीफार सत्ता मिळाली. याच्या पलीकडे आम्ही कुठे महाराष्ट्रात सत्तेवर तेव्हा मला सांगा ना. पण संघटन आहे ते इतकं मजबूत आहे की भारतीय जनता पक्षाला त्या संघटनेची भीती वाटल्यामुळे ती संघटना तोडली. सत्ता येते आणि जाते. आज एकनाथ शिंदे सत्तेमध्ये आहेत, उद्या नसतील, पहा तुम्ही. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, फडणवीससुद्धा जाऊन येऊन असतात ना. आज ठीक आहे, तुमच्याकडे बहुमत आहे, तुम्ही ते बहुमत कोणत्या पद्धतीनं मिळवलं ही सगळ्यांना माहिती आहे. पण कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही आहे. सगळ्यांना जायचं आहे खुर्चीवरून. कोणी खुर्चीवर आपली कबर बांधत नाही, त्यांना बाहेरच जावं लागतं.
महापालिकेमध्ये इतकी वर्ष तुम्ही सत्ता, शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. मुंबईमध्ये जे वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे, अण्णामलाईसारखा एखादा फार इतर महत्त्वाचं राज्यांमधल्या महत्त्वाचे नेते येतात. तुम्ही त्या- मुंबईबद्दल नाही, माझा प्रश्न असा होता, ही वेळ का आली आणि मराठी माणसाला मुंबईमध्ये येऊन डिवसल्या जात आहे, त्याला बेंडकुळ्या दाखवल्या जात आहेत, शिवसेनेच्या मनसेच्या विरोधात पोस्टर्स लागत आहेत. एक लक्षात घ्या, इथे हे महाराष्ट्र राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठी माणसं आहेत. मी जे मगाशी म्हणालो की यांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीतल्या कोणत्याही आंदोलनात योगदान नाही. आमच्यासारखंच हृदय यासाठी जळतं की आम्ही त्या आंदोलनात होतो. कोण अण्णामलाई? एक तामिळनाडूतला फाटका माणूस इथे येतो आणि महाराष्ट्राच्या तोंडावर, मुंबईच्या तोंडावर थुंकून जातो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे वारसदार वगैरे स्वतःला समजतात, दाखवा ना. तुम्ही शिवसेना म्हणून सत्तेमध्ये आहात ना. आम्ही सत्तेमध्ये असतो तर सगळ्यात आधी अण्णामलईला मुंबईच्या बाहेर पडू दिलं नसतं अशा वक्तव्यानं, त्याच्यावर FIR दाखल केला असता. तुम्ही आत्ता एक मुद्दा म्हटलात की असं जर आमची सत्ता असती तर कोणी मुंबईतनं बाहेर जाऊ शकलं नसतं. पण शिवसेनेची सत्ता नेहमी रस्त्यावर राहिलेली आहे. सत्ता असो नसो, जेव्हा असं काही मुंबईबाबत बोललं गेलं आहे तेव्हा शिवसेनेने त्याला आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. यावेळेस नाही, असं का झालं? बघा, हे विधान केलं होते ते महाशय बाहेर गेले मुंबईच्या. ही दुसऱ्या दिवशी सगळ्यांना एका कुठल्या तरी वॉर्डात ते बोलले धारावीच्या. ती बातमी बाहेर यायला वेळ लागला, फार लगेच बातमी आली नाही ती. पण माझं काय म्हणणं आहे, त्या व्यासपीठावर भाजपचे मराठी नेते होते ना. धारावीत अण्णामलाई हे बोलत असताना त्या व्यासपीठावरती भारतीय जनता पक्षाचे मराठी नेते उपस्थित होते. हां, काय म्हणायचं त्यांना? आमच्या भाषेत शंड म्हणायचं का? काय म्हणायचं काय? मुख्यमंत्र्यांनाच जर ही जाणीव नसेल की माझ्या राज्यात या मराठी राज्यामध्ये, मराठी मुलखामध्ये बाहेरच्या माणसाने येऊन मुंबई ही राजधानी महाराष्ट्राची नाही अशा प्रकारचं विधान करणं, आणि हे मुख्यमंत्री ऐकतात, उपमुख्यमंत्री ऐकतात, बाकी सगळ्या विषयावर तुमच्या प्रतिक्रिया असतात, निषेध असतो, शिव्या असतात, मग ह्या विषयावर का नाही? आम्ही बघू आमचं काय ते. हो, आम्ही काही नाही केलं, चला. तुम्ही आहात ना, तुमच्याकडे अधिकृत शिवसेना दिली आहे ना अमित शहानी. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे आपण शिलेदार वगैरे आहात ना, असं निवडणूक आयोग म्हणतोय ना. धनुष्यबाण दिला आहे ना तुम्हाला अधिकृत. मग तुम्ही असे मुखदुर्बळ होऊन का बसला? लोकसभेच्या निवडणुका पार पडतात. काँग्रेस आरोप करते की EVMमध्ये घोटाळा आहे, आपणही त्यांच्यासोबत आरोप करता. त्यानंतर एक प्रश्न निर्माण केला जातो की वोटर लिस्टचा, बोगस वोटर लिस्ट म्हणा, या सगळ्यांवर आपण पुरावेसुद्धा देता, आरोप करता. आणि त्यानंतर आता 70 नगरसेवक हे बिनविरोध निवडून येतात. यावेळेस काय पुरावा आहे सर तुमच्याकडे? कसला पुरावा पाहिजे तुम्हाला? 70 नगरसेवक बिनविरोध येतात. नरेंद्र मोदी कधी बिनविरोध आले नाहीत. देवेंद्र फडणवीस बिनविरोध आले नाहीत, एवढे मोठे नेते. नितीन गडकरी बिनविरोध आले नाहीत. या महाराष्ट्रामध्ये मोठे यशवंतराव चव्हाण होऊन गेले. शरद पवार साहेब कधी बिनविरोध आले नाहीत. हां, हे 70 टिकोजीराव कोण आहेत आणि कोणत्या पक्षाचे आहेत? एखाद दुसरा कधीतरी बिनविरोध द्यायचा तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटायचं, अरे बापरे बिनविरोध आला. बरोबर, बिनविरोध कसा यायचा? तर समोरच्याचा अर्ज काही चुकांमुळे अवैध ठरला, काही चुकांमुळे कोणी राहिलं नाही. आता तुम्ही तुमच्या वॉर्डातले 5-5, 6-6 लोक एकाच वेळेला माघार घेतात. एकाच वेळेला असं काय त्यांचं मनपरिवर्तन झालेलं आहे? माघार घेण्यासाठी त्या शहराचा भाव ठरला गेला. मुंबई शहरामध्ये 7 ते 8 कोटी रुपये, ठाण्यामध्ये 5 कोटी रुपये, कल्याण डोंबिवलीमध्ये 2.5 कोटी रुपये, मीरा भाईंदरमध्ये 1 कोटी रुपये. बाकी इतर ज्या महानगरपालिका आहेत, मग जळगाव असेल, धुळे असेल, अशा ज्या महानगरपालिका आहेत, क वर्ग, ड वर्ग, तिथे साधारण 50 लाख रुपये माघार घेण्याची किंमत आहे. ही किंमत आहे लोकशाहीची आपली, ही त्यांनी किंमत केलेली आहे. ह्या किमतीला तुम्ही माघार घ्या किंवा ह्या किमतीला तुम्ही आमच्या पक्षात या. ही लोकशाही आपल्या महाराष्ट्रात, देशामध्ये सुरू आहे आणि तुमचा निवडणूक आयोग टांगावर करून झोपलेला आहे.
पक्ष सोडून गेलेल्यांना आपण गद्दार म्हणतो. काल दगडू सकपाळ पक्ष सोडून गेले, पण जाण्याआधी उद्धव ठाकरेंच्या फोनची वाट बघत होते. ते म्हणाले की संजय राऊत पण मला भेटायला येणार होते. आणि कालच्याच भाषणामध्ये राज ठाकरेंनी असे जे निष्ठावंत पक्ष सोडून गेले त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली. तर तुम्ही पण अशी दिलगिरी व्यक्त कराल का? बघा, राज ठाकरेंनी ज्यांना ती उमेदवारी देऊ शकले नाही त्यांच्याविषयी दिलगिरी व्यक्त केली. त्यातले काही लोक बाजूला थांबले आहेत वगैरे, ठीक आहे. आता तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते आमचे सहकारी अनेक वर्ष होते. निष्ठावंत कडवत शिवसैनिक म्हणून त्याने हजारो वेळा आणावाका घेतलेल्या आहेत. आम्ही निष्ठा म्हणते दगडू सकपाळ असं उदाहरण द्यायचो. काय आहे दगडू सकपाळ? उद्धव ठाकरेंनी किंवा ठाकरे कुटुंबानं काय कमी केलं त्यांच्यासाठी मला सांगा. ते विभाग प्रमुख होते अनेक वर्ष, पक्षाचे पदाधिकारी होते. त्यांना 3 वेळा उमेदवारी दिली, 2 वेळा आमदार झाले परळसारख्या ठिकाणी, 3ऱ्या वेळा ते पडले. पण 3 वेळा उमेदवारी देऊनसुद्धा जर तुम्ही पक्ष नेतृत्वावर टीका करून जात असाल तर ते निष्ठा या शब्दाची खिल्ली उडवलीत तुम्ही. बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, शिवसेना असेल, माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला 25 वर्ष त्यांनी दिल्लीमध्ये ठेवलं आहे. मी सफदरजंग लेनवर मोदीच्या समोरच्या बंगल्यात राहतो. मोदी ॲड्रेस सांगताना सांगतात मैं संजय राऊत के घर में रहता सामने रहता हूँ. नाही, गंमत सोडून द्या. पण ही जी प्रतिष्ठा आहे राष्ट्रीय राजकारणातली, ही मला शिवसेनेमुळे मिळाली, ही मला ठाकरे कुटुंबामुळे. ही कृतज्ञता जी आहे ही आपल्या मनात असायला पाहिजे. मी 2 वेळा आमदार झालो, मी 3 वेळा आमदार झालो, नाही तर मला कुणी आमदार केलं असतं, मला कुणी नगरसेवक केलं असतं. बाळासाहेब ठाकरेंनी सामान्यातल्या सामान्य माणसाला धुळीतून शिखरावर नेलं ना. मुंबईला वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले असं तुम्ही म्हणतात. नक्की कोणापासून धोका आहे मुंबईला असं तुमचं? अमित शहापासून, भारतीय जनता पक्षापासून आणि त्यांनी नेमलेल्या उद्योगपतींपासून मुंबईला धोका आहे. हे उघडपणे बोलतो, हे काय लपून छपून बोलत नाही ना. अमित शहासाठी मुंबई हे त्यांचं स्टॉक एक्सचेंज आहे, फक्त शेअर बाजार आहे. इकडल्या जमिनी त्यांना हव्यात, इकडल्या उद्योगामध्ये, इकडल्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात त्यांना भागीदारी हवी आहे आणि त्यांना सर्व हवं आहे. सभेमध्ये राज ठाकरेंनी एक प्रेझेंटेशन केलं, त्यांचा लावरेतो व्हिडिओ, त्याची खूप चर्चा सुरू आहे. त्यांनी एकाच उद्योगपतीने कसं देश पूर्ण गेल्या 10 वर्षात उद्योग पसरवले तसं त्यांनी केलं. महाराष्ट्रात कसं आहे, एकीकडे हे असताना राज ठाकरे इकडे प्रेझेंटेशन करत असताना तुमच्या बाजूला जयंत पाटील बसले होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष. पण त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांवरती मधल्या काळात प्रचंड टीका झाली की त्यांचे त्याच उद्योग घराण्याशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत. सुप्रिया सुळे त्यांना भाऊ म्हणतात आणि त्यांच्याशी त्यांचं पारिवारिक नातं. ह्याच्यामुळे तुम्ही जी भूमिका मांडतात, ठाकरे बंधू जी भूमिका मांडतील, त्या भूमिकेला तुमच्याच एका सहयोगी एक पक्षामुळे लक्षात घ्या, मुंबईच्या लढाईमध्ये त्याचा फोर्स कमी होतो का? अजिबात नाही. मुंबईची लढाई ही ठाकरेंचीच लढाई, आमची लढाई आहे. याच्यात दुसरा कोणताच पक्ष असू शकत नाही. राष्ट्रवादी पण तेवढी त्यांची ताकदच नाही आहे मुंबईमध्ये. पवारांची राष्ट्रवादी पण बघा, नाही? आम्ही एकत्र आहोत अनेक ठिकाणी, महाविकास आघाडीत असू काय असू. पण मुंबईची लढाई जेव्हा येईल तेव्हा रस्त्यावरती उतरणारे आम्हीच असू. याच्यामुळे थोडीशी अडचण होईल का त्यांच्या अजिबात त्या नाही. परिवाराच्या आम्ही उद्योगकारांची जवळीकीशी? आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम राहत. हे पवारसाहेबांनाही माहिती आहे. आमची लढाई कोणाशी व्यक्तिगत नाही आहे, कोणी उद्योग करू नये. बघा, बाळासाहेब ठाकरेंनी कधीही भांडवलदारांना विरोध नाही केला. बाळासाहेब ठाकरेंचे नोएल टाटापासून त्या काळात सगळे मित्र होते. त्यांच्या निवडणुकीला आम्ही पाठिंबाही दिलेला आहे टाटांना. ते टाटा उभे होते निवडणुकीला. भांडवलदार, इन्व्हेस्टमेंट, आपण जेव्हा गुंतवणूकदार म्हणतो, त्यांचे पैसे आहेत, त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे आपल्या राज्यात, आपल्या शहरामध्ये. भांडवलदार ही काय शिवी नाही आमच्यासाठी. लक्षात घ्या, आम्ही कम्युनिस्ट नाही आहोत की आम्ही विकासच होऊ देणार नाही. नाही तर मुंबईचा विकास झाला नसता, मुंबईचं महत्त्व वाढलंच नसतं ना. उद्योगपती येतील, गुंतवणूक करतील, उद्योग टाकतील, तेव्हा आमच्या लोकांना रोजगार मिळेल. तो रोजगार मिळाला पाहिजे ना. मुंबई विकसित किंवा आमचं राज्य पुरोगामी आणि विकसित का आहे, इथे गुंतवणूकदारांसाठी फार मोकळं अशी एक भूमिका होती प्रत्येक सरकारची. यशवंतराव चव्हाणांपासून ते आमचे बाळासाहेब ठाकरेंपर्यंत, शरद पवारांपर्यंत सगळ्या इकडल्या मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकदारांसाठी ते पायगाड्या घातलेल्या आहेत. पण अशा पद्धतीनं नाही. महाराष्ट्र कोणाला गिळू दिला नाही किंवा मालकी दिली नाही कोणाला महाराष्ट्राची.
याच मुंबईमध्ये अंबानी आहेत, याच मुंबईत टाटा आहेत, याच मुंबईत बिर्ला आहेत ना. अंबानी इथेच आहेत ना. त्यांनी कधी असं या पद्धतीने व्यवहार केला तर मला दिसलं नाही. ठीक आहे, त्यांनी संस्था उभ्या केल्या, त्यांनी उद्योग उभे केले. पाताळगंगामध्ये जो सगळ्यात मोठा प्रकल्प आहे त्या जमिनीवर पाहिला असेल, ती वंजर जमीन असताना धीरूभाई अंबानी त्या जमिनीवर बाळासाहेब ठाकरेंना घेऊन गेले होते. कारण तो प्रकल्प उभारताना बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना फार मोठी मदत केलेली आहे. पाताळगंगा उद्योगपतींना विरोध कोणी करू नये. या उद्योग निर्माण करा, गुंतवणूक करा, राज्याचा विकास करा, लोकांना रोजगार द्या. तुम्ही पैसे कमवा पण आमच्या लोकांना रोजगार द्या. पैसे कमवणं का गुन्हा आहे का? नगर परिषद निवडणुकीनंतर एक चर्चा नेहमीच चर्चेत राहिला एक मुद्दा, की ज्याप्रमाणे महायुतीने म्हणजे शिंदे फडणवीसांनी सभांचा धडाका लावला, ठाकरे त्या प्रमाणात मैदानात दिसले नाहीत. तुम्ही म्हणालात की आम्ही कार्यकर्त्यांवर निवडणूक सोडली होती. हो. त्यानंतर अपेक्षा होती की यावेळेस पालिका निवडणुकीत सभांचा धडाका पाहायला मिळणार ठाकरेंचा. तुम्ही पण म्हणाला होतात की 5-6 सभा आहेत संयुक्त म्हणून, पण अचानक सभा कमी झाल्यात आणि शाखा भेटीवर भर देण्यात आला. त्या त्यामागची काय महत्त्वाच्या रणनीती होती? बघा, महानगरपालिका आहे, शाखा ही आमची ताकद आहे. बाळासाहेब ठाकरेंची संघटना निर्माण केली, त्याचं मूळ केंद्र हे शाखा आहेत. बाळासाहेबांनी प्रत्येक ठिकाणी ज्या 227 ठिकाणी मुंबई शाखा आहेत, ठाण्यात आहेत, मोठ्या मोठ्या शहरातले शाखा ही आमची ताकद आहे. आणि कालची एक सभा पुरेशी आहे. पूर्वी कसं होतं, 100 सोनार की एक लोहार की, आता 100 सोनार की 2 लोहार की. 2019च्या त्या मातोश्रीवरील बैठकीचं कवित्व काही संपत नाही आहे. त्या बैठकीनंतर मला मातोश्रीची दारं बंद झाली असं फडणवीसांनी काल वक्तव्य केले पुण्यात. आणि त्यांनी म्हटलं की 16 तारखेनंतर मला चहाला बोलवलं कोणीही तर मी जाईल, तर तुम्ही त्यांना चहाला बोलवाल का? त्याच्यावरती उद्धव साहेबांनी उत्तर दिलं आहे की मातोश्रीची बदनामी थांबवा. तुम्ही आमचे मित्र आहात, मित्र होता आणि मित्र राहिलेले आहात, तुमच्यासाठी दरवाजे काय मोकळे, पण मातोश्रीची बदनामी जी तुम्ही करताय शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून, ती तुम्ही थांबवायला पाहिजे. फडणवीस हे जेव्हा राजकारणात आले महाराष्ट्राच्या, तेव्हा फार सभ्य आणि सुसंस्कृत नेते असं आम्ही त्यांचं वर्णन करत होतो. पण त्यानंतर त्यांचा प्रवाह जो आहे तो थोडा गढूळ झाला त्यांच्या राजकीय प्रवासाचा. सत्तेसाठी कोणत्याही थराला हा माणूस जाणार नाही असं आम्हाला वाटत होतं. शिवसेनेचे आणि त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध राहिले. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. अशा वेळेला 2019ला मला वाटतं तुम्ही एकत्र निवडणूक लढलात, काही कमिटमेंट्स होत्या, त्या कमिटमेंट्स आपण पूर्ण केल्या नाहीत आणि त्याच्यामुळे आपले मार्ग वेगळे झाले. जी कमिटमेंट तुम्ही आमच्याशी केली होती ती कमिटमेंट तुम्ही पक्ष फोडून शिंदेशी पूर्ण केली. तुम्ही शिंदेना मुख्यमंत्री केलेत ना, मग 1 वर्ष 1.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री का केला नाही? तुमच्या मनात पाप होतं. उपमुख्यमंत्री आपल्या धोरणात बसत नाही असं तुम्ही म्हणालात होता. तुम्ही 2-2 उपमुख्यमंत्री केलात. काही राज्यात 3-3, 4-4 उपमुख्यमंत्री केले भाजपने. पण जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेला काही द्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही हात आखडते घेतलेत. हे लोकांनी पाहिलं आहे. तुम्ही शिंदेना 2.5 वर्ष मुख्यमंत्री केलं ना, कोणत्या आधारावर केलं? त्यांनी 40 आमदार शिवसेनेचे फोडले म्हणून केलं. मग जी मूळ शिवसेना होती अखंड, तुम्ही त्यांना हे पद का दिलं नाहीत? कारण तुमच्या मनात पाप आहे शिवसेनेविषयी आणि महाराष्ट्राविषयी. सर, तुम्ही स्वच्छ राजकारणाबद्दल बोललात. तुमच्यावर अनेकदा जशा पद्धतीची तुम्ही भाषा वापरता त्यावरून 2 पर्स्पेक्टिव्ह आहे. एक तर टीका होते की अशा भाषेमुळे भविष्यात या राजकारणामध्ये तरुणाई येईल का, किंवा तिकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. जे तुम्ही शब्द वापरता किंवा जे काही स्पॉन्टेनियसली बोलता तर ते असंसदीय शब्द आहेत, अशा पद्धतीची टीका होते. मी दुसरीकडे कोणताही अनपार्लमेंटरी शब्द वापरत नाही. तुम्ही ज्या शब्दाचा उल्लेख करतायत तो शब्द आमच्या पार्लमेंटच्या शब्दकोशामध्ये आहे. या शब्दाचा वापर योगी आदित्यनाथपासून अनेकांनी केलेला आहे. त्याच्यामुळे हे चुकीचा माझ्यावरती आरोप आहे. 25 वर्ष मी संसदेमध्ये आहे. कधीही माझ्या भाषणातला एखादा शब्द काढला आहे राज्यसभा चेअरमनने असं झालं नाही. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो शब्द वापरताना हे कापायचं नाही.
एक्झॅक्टली मी तेच विचारणार होतो. हे कापायचं नाही. हा आमच्या बोलीभाषेतला शब्द आहे. मग ती मराठी असेल की हिंदी असेल. आणि मला भाषा चांगली कळते. मी अनेक वर्ष मराठी वृत्तपत्रात काम केलं आहे. 40 वर्ष मी वृत्तपत्र क्षेत्रामध्ये आहे. कळलं. माझ्या इतके लिखाण कोणी केलं नाही गेल्या काही काळामध्ये. मला भाषा चांगली कळते आणि मला कोणती भाषा कुठे वापरायची हे सुद्धा कळतं. ज्याला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये मला बोलावं लागतं. सकाळची जी तुमची पत्रकार परिषद होते त्याला काउंटर करण्यासाठी तुमच्या विरोधकांनी वेगवेगळे नेते अपॉइंट केले. हो, गेल्या 20 पण- वर्षापासून करतात. अलीकडे 5 वर्षात जास्त केले आहेत. पण मग तुम्हाला कोणता नेता तुमच्या काउंटर तुम्हाला करण्यासाठी कोणता नेता तुम्हाला दिसतोय की तो तुम्हाला नाही, व्यवस्थित लक्षात घ्या की मी माझी भूमिका मांडतो. माझ्या पक्षाचे असेल, राज्यातले विषय असतील, राष्ट्रीय विषय असतील. तुम्ही प्रश्न विचारता पत्रकार, त्याला मी उत्तर देतो. आणि लोकशाही मानतो मी, पत्रकारिता मानतो मी. त्यांना मला उत्तर द्यायचा अधिकार आहे. त्यांनी द्यावं, पण त्यांना नीट उत्तर देता येत नाही तर मला वाईट वाटतं. त्यांनी उत्तर द्यावं ना, द्यायला पाहिजे उत्तर. लोकशाही ही अशा पद्धतीनंच टिकते. पत्रकारिता अशा पद्धतीनंच पुढे जाते. पण मी जे सांगतोय, मी जे बोलतोय त्याला उत्तर न देता ते फक्त मला शिवीगाळी करतात असं माझ्या मी काय पाहत नाही त्यांची उत्तरं. मला गरज नाही. माझं काम करतो, मी निघून जातो. तुम्ही बोंबलत बसा. सर, मधल्या काळात तुमची प्रकृती बरी नव्हती, त्यामुळे तुम्ही ब्रेक पण घेतला होता. पण त्या मधल्या काळात शिवसेना जिवंत जी आहे आत्ता तशी वाटत नव्हती, कारण तुम्ही सकाळची पत्रकार परिषद घेत नव्हता, तुम्ही बोलत नव्हतात. तर तुमच्यानंतर काय वाटतं तुम्हाला की उत्तराधिकारी कोण आहे तुमचा प्रवक्ता? असा उत्तराधिकारी असा कारण जर तुम्ही नसता उत्तराधिकारी तर पक्षाचा जिवंत वाटत नाही. नाही, लोकांनी धाडसाने बघा. अनेकदा मी असं म्हणतो की वयानुसार आम्ही निवृत्त झालेलो आहोत. अनेक क्षेत्रातून नियत वयोमानानुसार आम्ही निवृत्त आहोत. तरी आम्ही काम करतोय. आमच्यात काम करण्याची ऊर्जा आहे. पण हे माणसं आता आम्ही स्वतःच घडलो. बाळासाहेबांनी आम्हाला आकार दिला. माणसांनी तयार व्हायला पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. मुख्य म्हणजे वाचलं पाहिजे. वाचन महत्त्वाचं आहे. वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, दुसऱ्यांचं ऐकता आलं पाहिजे. आम्ही जे टिकलो आतापर्यंत ते सातत्यानं आम्ही वाचन करत राहिलो. आता लोक मला फार वाचताना दिसत नाहीत. सुतार वाचतात, पुस्तक लिहितात. बरं का कमले सुतार? तरुणांनी वाचलंच पाहिजे. वृत्तपत्र वाचत नाहीत. ज्या वृत्तपत्रात लोक काम करतात ते वृत्तपत्र वाचत नाहीत पूर्ण. बाळासाहेब ठाकरे रोज 22 वृत्तपत्र वाचायचे, पुस्तकं वाचायचे, आमच्याकडनं वाचून घ्यायचे. हे कौतुकास्पद आहे. आणि त्याच्यामुळे आम्हालासुद्धा थोडंफार ज्ञान मिळालं ना. अजूनही मी खूप वाचतो. अजूनही वाचतो. मी सातत्यानं लिहितो आणि ते सुद्धा हाताने लिहितो. हे नाही, त्याशिवाय मला सुचतच नाही. तुमचा तब्येतीचा विषय निघाला आत्ताच. जेव्हा तुमची प्रकृती बिघडली त्याच्यानंतर तुम्ही राजकारणापासून थोडे दूर गेलात, एकटा राहिला. तुमची तब्येतीची बातमी जशी बाहेर आली त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी ट्विट केलं काही तासात की तुमची प्रकृती लवकर बरी व्हावी. नाही, बहुतेक केंद्रातल्या सगळ्यात प्रमुख नेत्यांनी त्यांचं पहिली होतं. त्यांचं पहिलं होतं. तुम्ही सातत्याने त्यांच्यावर टीका करता. राहुलजी होते किंवा प्रियांका असतील, इतर केंद्रातले मंत्री होते. शेवटी बघा, कधी काळी आम्ही एकत्र काम केलं आहे ना. व्यक्तिगत दुश्मनी राजकारणात असू नये, अजिबात असू नये. महाराष्ट्रात फडणवीस साहेबांनी फोन केला, भेटले. त्यांनी मला काही उपचारासंदर्भात मार्गदर्शन केलं की काय केलं पाहिजे, काय नाही. कारण त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता. त्यांचं म्हणणं होतं मी परदेशात जावं उपचारासाठी. तरी जवळजवळ सगळ्यांनीच सहानुभूती दाखवली. राऊतजी, मुंबईत काँग्रेस एकत्र यावीत यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, मात्र तसं काही झालं नाही. तुम्ही त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी सुद्धा जाऊन दिल्लीत भेटलात, पण काँग्रेस काही एकत्र आली नाहीत. मुंबईत भाजपला फायदा व्हावा यासाठी काँग्रेसचे नेते मॅनेज झालेत असं वाटतंय तुम्हाला? बघा, मी असं बोलणार नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाची एक भूमिका ठरवली. आमच्या इंडिया ब्लॉकमधला तो एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्षाच्या विचाराचा आणि भूमिकेचा मान राखला पाहिजे. त्यांनी भूमिका घेतली मुंबईमध्ये. त्यांना राज ठाकरेंची अडचण झाली असं ते म्हणत आहेत. काही झालं, कोणी कितीही वेगळी भूमिका मांडली किंवा वेगळी चूल मांडली तरी उद्धव आणि राज ठाकरे ह्यांची युती ही या मुंबईमध्ये चमत्कार घडवल्याशिवाय राहणार नाही.
तुमच्या पुस्तकात एक तुम्ही उल्लेख केला होता की जेव्हा तुम्ही जेलमध्ये होतात तेव्हा राज ठाकरेंनी तुमची विचारपूस केली नाही, घरच्यांची विचारपूस केली नाही, किंवा त्यांनी तुमची एका सभेमध्ये किल्ली उडवली करू होती द्या की ना. तुम्हाला जेलमध्ये. तर तुमच्यामध्ये म्हणजे तुमची मैत्री असतानाही एक खंत दिसली किंवा एक त्याच्यामध्ये एक तुमची त्यांच्याबद्दल कुठेतरी निराशा झाल्याचं दिसलं त्याच्यामध्ये. आता एकत्र आला आहात, तो राग कशामुळे गेला, म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे तो गेला आहे का संपूर्णपणे, ते विसरलायत? बघा, राजकारणामध्ये दीर्घद्वेषी असू नये, दीर्घद्वेषी असू नये. हे राजकारण मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी करत नाही, मला काय मिळावं म्हणून करत नाही. माझ्यासारखा माणूस पूर्ण समाधानी आहे. अनेक लोक आहेत. दीर्घद्वेष हा राजकारणात असता कामा नये. हे तुम्ही शरद पवार साहेबांकडून शिकलं पाहिजे, बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलं पाहिजे. कधी माणसं दूर जातील आणि कधी एकत्र येतील आणि फार छान नावाखाली महाराष्ट्र हितासाठी, राष्ट्रहितासाठी वगैरे ते हित कधीही आपल्यासमोर येऊ शकतं. त्याच्यामुळे त्या हितासाठी आणि आमची बघा कसं असेल तुम्ही, राजसाहेब आणि माझं एक नातं पहिल्यापासून आहे. ती नाती तुटत नाहीत. कुटुंबाशी असलेली नाती कधीच तुटत नाही. शरद पवारांचं आणि आमचं एक नातं आहे, नाही तुटणार ते. टीका राजसाहेबच टीका करायची माझ्यावरती, शरद पवारांच्या माझ्या नात्यावरून. पण आज शरद पवारांचा माणूस त्यांच्याच बाजूला बसला होता ना काल. हे राजकारणात होत असतं ना, मनात ठेवायचं नसतं. काही चांगल्या गोष्टीसाठी आपण एकत्र आलो आहे, मग जुने सगळे जे काही जळमट आहेत ती दूर ठेवली पाहिजेत. राऊतसाहेब, शिवाजी पार्कवरच्या कालच्या राज ठाकरेंच्या भाषणाची चर्चा होते, उद्धव ठाकरेंच्या भाषणाची चर्चा होते, पण त्याचसोबत आदित्य ठाकरेंच्या भाषणाची चर्चा खूप होते. जयंत पाटलांनी त्याचा खास उल्लेख केला आणि त्यांचं कौतुक केलं आणि सांगितलं की यांच्याकडे मुंबईची धुरा द्या. तर आपल्याला वाटतं का आदित्य ठाकरेंकडे मुंबईची धुरा द्यायला हवी? बघा, आदित्य ठाकरे हे गेल्या काही काळामध्ये अत्यंत प्रगल्भ असं नेतृत्व आहे. मी जे मगाशी म्हणालो की वाचत राहिलं पाहिजे आणि ऐकत राहिलं पाहिजे. आदित्य ठाकरे फार वाचतात, त्यांचं वाचन पक्का आहे, ऐकतात, लोकांमध्ये जातात. नेता असाच घडतो. पुन्हा आजोबांचा वारसा आहे, वडिलांचा वारसा आहे, त्यांनी मंत्री म्हणून त्यांचा अनुभव आहे, पर्यावरणातलं त्यांचं काम महत्त्वाचं आहे, त्यांचं संवाद जो आहे इतर पक्षांशी तो अत्यंत मोठा आहे, नेत्यांशी. त्याच्यामुळे नेता हा घडत जातो. आणि काल त्यांचं भाषण हा कळस होता. मुंबई काय आहे आणि मुंबईला काय हवं आहे आणि मुंबईच्या जनतेने काय करावं हे त्यांनी टू द पॉईंट सांगितलं. माझ्या काही सहकाऱ्यांनी जसा उल्लेख केला की दरम्यानच्या काळात जेव्हा तुम्ही प्रकृती अस्वास्थ्यामुळे सगळ्यापासून दूर होतात काही काळ, त्यानंतर तुमचा रुग्णालयातला एक फोटो आला, जसं तुम्ही म्हणाल की माझा हात कायम लिहिता असतो, तो रुग्णालयातला फोटो आला. या दरम्यानच्या काळात तुम्हाला मोकळा वेळ बऱ्यापैकी मिळाला, काही कारणास्तव, चांगल्या वाईट कारणास्तव मोकळा वेळ मिळाला. तर या मोकळ्या वेळात राऊत काय करतात हा प्रश्न अनेकांनाच पडला होता. तर हा म्हणजे तुम्ही या मोकळ्या वेळात काय केलं? मी वाचत राहिलो, वाचन केलं मी खूप. मला ते वाचन करणंही शक्य होत नव्हतं. इतकी कॅन्सरसारखा जेव्हा आजार होतो एखाद्याला आणि ती जे उपचार आहेत ते आजारापेक्षा भयंकर असतात, भयंकर असतात, त्या वेदना असतात. आता मी फार वर्णन करत नाही, पण त्यातून जर आपल्याला वेळ घालवायचा असेल तर आपण वाचलं पाहिजे किंवा लिहत राहिलं पाहिजे. आता माझा संपूर्ण हात तेव्हा इंजेक्शन समूक तरी पण लिखाणामध्ये माझा वेळ जायचा. मी अग्रलेख रोज लिहित होतो त्याही काळात इस्पितळातून, इतर लिखाण करत होतो. ते होत असतं ना. आता मधल्या काळामध्ये माझं हृदयाचं एक ऑपरेशन झाली 2 वेळा, तेव्हाही मी काम करत होतो. आपण आपला धर्म सोडायचा नाही, शेवटपर्यंत लिहित राहा. मी पत्रकार आहे, मी संपादक आहे ना, मग मी शेवटच्या क्षणापर्यंत मी लिहिणार, बोलणार, वाचणार. हे माझं काम आहे. राऊतसाहेब, तुम्ही म्हणालात की मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंचा करिश्मा बघायला मिळेल. राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका आहे, पण आतापर्यंत फक्त नाशिकमधली एक संयुक्त सभा आणि संभाजीनगरमधली उद्धव ठाकरेंची सभा सोडली तर ठाकरे फार कुठे फिरलेले नाही आहेत. बाकी 26 महापालिकांमध्ये ठाकरे विजयी होणार नाही किंवा शर्यतीतच नाही आहेत, हे तुम्हाला मान्य आहे का? कारण शिवसेना हा प्रादेशिक पक्ष सुद्धा आहे. 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, पण लक्ष मुंबईकडे आहे सगळ्यांचं. बाकी क आणि ड वर्गाच्या महानगरपालिका आहेत,
तिथे पैशाचा जो काय आता महापूर आलेला आहे त्या महापुराशी आम्ही सामना नाही करू शकत. पैशाचा आमचे लोक प्रत्येक महानगरपालिकेमध्ये ताकदीनं लढत आहेत आणि आम्हाला यश मिळतं आहे. पण मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, संभाजीनगर इथे आम्ही जास्त लक्ष दिलं आहे, खरं आहे. पण जळगाव असेल, धुळे असेल ना, चंद्रपूर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, अहिल्यानगर असेल, जालना असेल, परभणी असेल, लातूर असेल, आम्ही आमचे युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये आम्ही लढतच आहोत ना, आमचे उमेदवार आहेत ना. संजय राऊत सर, आज तुम्ही झी24 तासच्या जाहीर सभेत आलात आणि खरं तर आमच्या सगळ्या पत्रकार मंडळींच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे खरं तर ही प्रश्नांची यादी संपणार नाहीये. आता आपण एका वेगळ्या अनौपचारिक गप्पांच्या सेगमेंटकडे जाऊया आणि यासाठी मी आमंत्रित करते माझी सहकारी श्वेता हिला. बाळासाहेब ठाकरेंचं बाळकडू तुम्ही प्यायलेले आहात, त्यामुळे तुमची लेखणी आम्हाला माहिती आहे तळपणारी आहे, तुमचं वक्तृत्वसुद्धा आम्ही पाहतो आणि ज्या पद्धतीने तुम्ही विरोधकांवर बरसता, जे टीकास्त्र त्यांच्यावर टाकतात, त्यामुळे ते नामोहरम होतात. आज आम्ही आमच्या मन की बात या सेगमेंटमध्ये काही वेगळे डायलॉग्स आणलेले आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ते डायलॉग्स ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर अशी कोणती व्यक्ती उभी राहते, राजकीय व्यक्ती, मग तो शत्रू पण असू शकतो, मित्र पण असू शकतो, त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्यायचं आहे. सुरुवात करू. तर त्यासाठीचा पहिला डायलॉग आहे, ये 2.5 किलो का हाथ जब किसी पे पड़ता है ना तो आदमी उठता नहीं उठ जाता है. राज ठाकरे. हम जहाँ खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है. बाळासाहेब ठाकरे. पुढचा आहे, बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं. संजय राऊत. म्हणजे अजून पण तुम्हाला विरोधकांना उत्तरं द्यायची आहेत. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. किसको पकड़ना मुश्किल है. विजय मल्ल्या. तो राजकारणात नाही ना. खासदार होता आमच्याबरोबर. आता डॉन कोण आहेत मला, तुम्ही कोणाला डॉन म्हणता या क्षणी मला माहीत नाही. पण या राजकारणामध्ये असे खूप लोक आहेत जे हातातून सटकलेले आहेत आणि भाजपात गेले, त्यांना पकडणं मुश्किलच आहे. त्यांना खरोखर पकडायला पाहिजे होतं. सगळे डॉन बीजेपीत असल्यामुळे उनको पकडणं मुश्किल है. मैं जहाँ भी जाऊंगी मेरी बदनामी मेरा पीछा करेगी. जाऊंगी नहीं जाऊंगा पाहिजे ते. जाऊंगा पाहिजे. वो शख्स है एकनाथ शिंदे. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. क्या बात है. उद्धव ठाकरे. आप हमसे हमारी जिंदगी मांग लेते, हम आपको खुशी खुशी दे देते, पर आपने तो हमसे हमारा गुरूर छीन लिया. शरद पवार आहेत. त्यांचं असं आहे की ज्या पद्धतीनं अजित पवारने ते आमच्या बाबतीत पण घडलेलं आहे. घरात ते सगळं द्यायला तयार होते, पण आपने तो हमारा इतक्या वर्षाची तपश्चर्या पळवून घेऊन गेले ना. ते शरद पवारांची एक तपश्चर्या होती या राजकारणामध्ये. त्यांच्या घरातला एक माणूस ती पळवून घेऊन गेला. खुशी खुशी द्यायला तयार असतात ते, आताही देतातच आहेत ना. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिलती रही लेकिन इंसाफ नहीं मिला. माय गॉड. व्यक्ती नसून मी संस्थेचं नाव घेईन, शिवसेना. आमच्या तारीख पे तारीख 4 वर्ष चाललेले आहेत. आमच्यापासून जे काय आमचा पक्ष आणि धनुष्यबाण पळवून नेला, सर्वोच्च न्यायालयाकडे आम्ही वारंवार उभे राहतो आणि फक्त आम्हाला तारीखच मिळते आहे माय लॉर्ड. त्यामुळे आता न्याय मिळेल वाटतं येत्या काळात, का त्यालाही तारीख पे तारीख. माझ्या भाषेत सांगतो, सगळ्यांच्या बापाला आम्हाला न्याय द्यावा लागेल संविधानानुसार. आणि त्या संविधानातल्या 10व्या शेड्यूलनुसार चिन्ह आणि पक्ष हे आम्हालाच मिळायला पाहिजे. ते त्यांना माहिती आहे म्हणून ते फक्त तारखा देत आहेत. मैं उड़ना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता. या क्षणी मला राजकारणामध्ये कोणी दिसत नाही तसं. का पण असं? सगळे ॲडजस्टमेंटच करतायत. तुमच्याकडे कोणी पण नाही? हा तुमच्याकडे पण नाही कोणी असं? नाही बघा, आम्ही तर करतोच आहोत ना, पक्ष म्हणून करतो. मी व्यक्तीविषयी बोलत नाही. व्यक्तीची नावं मी घेऊन झालेली आहेत मगाशी.
ती परत घेणार नाही मी. पण पक्ष म्हणाल तर आम्ही सगळेच उडतो आहोत आणि आम्ही स्वतःला अजून पडलो असं मानत नाही सगळेच. पण मला राजकारणामध्ये आता या जिद्दीची माणसं दिसत नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. राहुल गांधी, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. अजित पवार. किस्मत की सबसे खूबसूरत आदत पता है क्या है? वो वक्त आने पर बदलती है. हमारा भी वक्त आएगा. हमारा भी वक्त आएगा. नितीन गडकरी. तुमच्या रिलायबल सोर्सेस कडून काही माहिती मिळाली? नाही, असं आहे की किस्मतवरती विश्वास आहे माझा. अच्छा. सध्या सगळं चाललंय राजकारणात किस्मतवरच चाललेलं आहे, कर्तृत्वावर नाही. तर सर, या सगळ्या डायलॉग्सना तुम्ही खूप समर्पक उत्तरं दिलेली आहेत आणि पुन्हा एकदा तुम्ही किती हजरजबाबी आहात ते तुम्ही दाखवून दिलेलं आहे. या संपूर्ण सेगमेंटमध्ये उत्तरं दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाची सूत्र अनुपमा यांच्याकडे सोपवते. संजय राऊत सर, आज तुम्ही झी 24 जाहीर सभेत आलात, आमच्या सगळ्या पत्रकार मंडळींच्या प्रश्नांची उत्तरं दिली, खूप छान राजकीय सगळ्या गप्पा झाल्या, मनमोकळेपणानं बोललात. खूप खूप आभार, धन्यवाद.